आपल्याकडून जालना या इथून पेशंट आलेला आहे आज. पायाला त्यांच्या झालेला आहे मुरगळा. किती दिवसापासून झालेला आहे हा? 3 ते 4 महिने झालेत. त्यांनी उपचार पण घेतले त्याच्यावर, पण फरक पडला नाही त्यांना. आता आपण आधुनिक पद्धतीने म्हणजे जी शिवकालीन जी पद्धत होती, जे जुने आडवैद्य जे मुरगळे काढायचे त्या पद्धतीने आपण आज त्या मुरगाळा काढणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याला जे असे त्रास असतील त्या लोकांनी असे पेशंट श्री दत्त निसर्ग उपचार केंद्राला घेऊन या. आता बघा आपण मुरगाळा काढायची पद्धत. तुम्ही सगळेजण व्यवस्थित बघा. कशा प्रकारे बोटं बांधल्या जातं, कशा प्रकारे त्यांना बॅलन्स केला जातो. याच्यात बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो. बॅलन्स जर आपल्याकडून झाला नाही बोटांचा बांधण्यामध्ये दोरी, तर बोट पण मोडू शकतं. त्याच्यामुळं हे जरा ज्याला येतं आहे त्यांनीच करा. व्हिडिओ खूप रोमॅन्टिक आहे, शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम जी दोरी आहे ती दोरी आपल्याला बरोबर सारख्या अंतरामध्ये घ्यायची आहे. दोऱ्यांचं अंतर अजिबात चुकू द्यायचं नाही. आता दोऱ्यांची ठेवण कशी असते ती ठेवण बघा. ती दोरी त्याच दोरीला मॅच झाली पाहिजे. दोरी दुसऱ्या दोरीला मॅच अजिबात झाली नाही पाहिजे. समोरासमोर ठेवायचं आहे. हे बघा, ही करगळीची दोरी आहे, ही ठेवली आपण अशी. त्याच्या शेजारील बोटाची त्याच्या सोबत, त्याच्या शेजारील बोटाची त्याच्या पुढे. दोरीमध्ये अजिबात कन्फ्युजन होऊ नाही द्यायचं. कन्फ्युजन झालं तर पेशंटला त्रास होणार. याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. कोणती दोरी कळत नाही आपल्याला कोणती. आपल्या समोरासमोर दोऱ्या बांधून आता झालेल्या आहेत. आणि बॅलन्स म्हणून बघा. बॅलन्स तुम्ही बघू शकता. बॅलन्स पूर्ण बॅलन्स आहे.
असं नसतं तर कोणची तरी दोरी ढिली झाली असती किंवा काहीतरी असतं, पण बॅलन्स पूर्णपणे आता झालेला आहे. दादा आता पालतं झोपायचं आहे तुम्ही पोटावर. पुढं सरका, सरका पुढं, सरका पुढं, पुढं सरका, बस. आता थोडंसं त्यांना वर उचला, झाला. असा असतो मुरगाळा. या पद्धतीने काढ, 1 सेकंदाचं काम आहे फक्त मुरगाळा काढायचं, पण झंझटी खूप जास्त आहेत. पहिलं बांधावं लागतं, सगळं करावं लागतं. कुठं कुठं वाजला हो? हां, गोट्यात वाजला. पूर्ण घोट्यात वाजला, निघला बरोबर. आता चालताना बघू तुम्हाला. चला फास्ट चला. कसं वाटतंय आता? हां, नॉर्मल कळ लागते ना तिला. अशा प्रकारे काढला जातो. तुमच्याकडे असे पेशंट असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून पेशंट तुमचं घेऊन या. डिस्प्लेवर नंबर, पत्ता सगळं दिलेलं आहे. फक्त येताना फोन करून यायचं, तसं यायचं नाही. धन्यवाद.